दह्याच्या प्लॅस्टिकच्या कपपासून खूपच सुंदर अशी एक उपयोगी वस्तू बनवून दाखवणार आहे। त्यासाठी व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा। आता याचा आपल्याला काय करायचं आहे ते बघूया। येथे मी ॲक्रेलिक कलर घेतलेला आहे। आता हा कलर आपल्याला या कपला लावायचा आहे। त्यासाठी येथे मी ब्लॅक कलर घेतलेला आहे। तुमच्याकडे जो कलर आहे तो लावू शकता किंवा तुम्हाला जो आवडतो तो तुम्ही येथे वापरू शकता। अशा पद्धतीने ब्रशच्या साहाय्याने आपण हा कलर कपला लावून घ्यायचा आहे। कपच्या बाहेरच्या बाजूने आपल्याला अशा पद्धतीने हा कलर लावून घ्यायचा आहे। अशा प्रकारे कपच्या सर्व बाजूने हा कलर मी करून घेतलेला आहे। कलर करून झाल्यानंतर हा कलर आपल्याला सुकवून द्यायचा आहे। कलर आता इथे सुकलेला आहे। कलर सुकल्यानंतर आता याच्यावरती आपल्याला सुंदर अशी डिझाईन तयार करून घ्यायची आहे। डिझाईन करण्यासाठी येथे मी 3D आउटलाइनर घेतलेला आहे। तुमच्याकडे जर हा कलर नसेल तर याच्या जागेवरती तुम्ही ॲक्रेलिक कलरने ही डिझाईन करू शकता। ब्रशच्या साहाय्याने तुम्ही ॲक्रेलिक कलरने याच्यावरती डिझाईन करू शकता। अशा पद्धतीने येथे आपण आता या 3D आउटलाइनरच्या साहाय्याने याच्यावरती छान असं फ्लावर तयार करून घ्यायचं आहे। या पद्धतीचे येथे मी डॉटचे फ्लावर्स तयार करून घेत आहे। तुम्हाला जशी डिझाईन आवडते तशी डिझाईन तुम्ही याच्यावरती करू शकता। अशा प्रकारचं येथे मी डॉटचं फ्लावर बनवून घेतलेलं आहे। आता अशाच पद्धतीने आपण सर्व डॉटचे फ्लावर्स तयार करून घ्यायचे आहेत। अशा पद्धतीने इथे मी पटापट सर्व फ्लावर्स तयार करून घेत आहे। फ्लावर्स तयार करून झालेले आहेत। आता येथे मी ग्रीन कलर घेतलेला आहे। ग्रीन कलरच्या साहाय्याने येथे मी याच्यावरती पानांची डिझाईन तयार करून घेणार आहे। अशा पद्धतीचे छोटे छोटे पानं आपण याच्यावरती करून घ्यायचे आहेत। अशा प्रकारची छोट्या छोट्या पानांची डिझाईन इथे या कपवरती मी करून घेत आहे। तुम्हाला जशा डिझाईन आवडतात तशा तुम्ही इथे करू शकता। येथे मला जशी आवडते तशी मी केलेली आहे। अशा प्रकारे इथे मी कपवरती डिझाईन तयार करून घेतलेली आहे। आता इथे तुम्ही बघू शकता किती सुंदर अशी डिझाईन इथे या कपवरती दिसत आहे। अशा प्रकारचे जर कप तुमच्याकडे असतील तर त्याचाही तुम्ही अशा प्रकारे वापर नक्कीच करून बघा। किती सुंदर दिसत आहे ही डिझाईन तुम्ही बघू शकता। आता याचा उपयोग आपण कशासाठी करणार आहे ते बघूया। येथे आता मी असे हे आर्टिफिशियल प्लांट घेतलेलं आहे। आता हे आपण या कपमध्ये ठेवायचं आहे। आता या कपमध्ये ठेवल्यानंतर इथे तुम्ही बघू शकता हे किती सुंदर दिसत आहे ते बघा। अशा प्रकारे आपण अगदी विकतच्या सारखा घरच्या घरी असा हा प्लांटर तयार करून घेतलेला आहे। किती सुंदर दिसत आहे ते बघा। दह्याच्या या रिकाम्या झालेल्या डब्याचा कशा पद्धतीने वापर करायचा आहे ते दाखवणार आहे। असे हे डबे रिकामे झाले की आपण टाकून देतो, ते टाकून न देता त्याचा कशा पद्धतीने वापर करायचा आहे ते बघूया। येथे मी ॲक्रेलिक कलर घेतलेले आहेत। आता याच्यातील व्हाईट कलर मी काढून घेतलेला आहे। तुम्हाला इथे जे कलर आवडतात ते कलर तुम्ही इथे घेऊ शकता। आता हा कलर आपण मोठ्या साईजच्या ब्रशने लावून घेणार आहोत। अशा पद्धतीने बाहेरच्या बाजूला आपल्याला हा कलर करून घ्यायचा आहे। अशा पद्धतीने डब्याच्या बाहेरच्या बाजूने आपण हा कलर करून घेतलेला आहे। आता हा कलर आपल्याला सुकवून द्यायचा आहे। कलर सुकवून झाला की याच्यावरती आता आपण दुसरा कलर करणार आहोत। कलर आता डब्याचा सुकलेला आहे। आता याच्यावरती आपण रेड कलर करून घेणार आहोत। येथे सुद्धा तुम्हाला जो कलर आवडतो तो कलर इथे वापरू शकता। आता हा रेड कलर करण्यासाठी सुद्धा मोठ्या साईजच्या ब्रशचाच वापर आपण इथे करणार आहोत। तुम्हाला जर इथे स्पंजचा वापर करायचा असेल तर स्पंजने सुद्धा तुम्ही याला कलर करू शकता। अशा पद्धतीने इथे आपण हा रेड कलर करून घेतलेला आहे। कलर आता आपल्याला सुकवून घ्यायचा आहे। कलर आता आपण याचा सुकवून घेतलेला आहे। आता याच्यावरती छान अशी आपण डिझाईन करून घेणार आहोत। डिझाईन करण्यासाठी इथे तुम्हाला जे कलर आवडतात किंवा जी डिझाईन तुम्हाला आवडते ती तुमच्या आवडीनुसार करू शकता। आता इथे मी 3 कलर घेतलेले आहेत। ब्ल्यू कलर, येलो कलर आणि ग्रीन कलर घेतलेला आहे। याने आता आपण छोट्या साईजच्या ब्रशने डिझाईन करून घेणार आहोत। अशा पद्धतीने सिंपल अशी याच्यावरती मी डिझाईन करून घेणार आहे। तुम्हाला जशी डिझाईन आवडते तशी डिझाईन तुम्ही करू शकता। अशा प्रकारच्या या टाकाऊपासून टिकाऊ वस्तूपासून खूप सुंदर वस्तू मी तयार केलेली आहेत। त्याचे व्हिडिओज मी चॅनलवरती अपलोड केलेले आहेत, ते सुद्धा तुम्ही बघू शकता। अशा पद्धतीने सिंपल अशी डिझाईन आपण या डब्यावरती करून घेतलेली आहे। आता या डब्यावरती जी डिझाईन केलेली आहे त्याचा कलर आता आपल्याला पूर्णपणे सुकवून द्यायचा आहे आणि नंतरच याचा उपयोग कसा करायचा आहे ते बघूया। या डब्यावरती केलेला हा कलर आता पूर्णपणे सुकलेला आहे। आता याचा उपयोग आपण कशासाठी करणार आहे ते बघूया। याचा उपयोग आता मी झाड लावण्यासाठी करणार आहे। याच्यामध्ये आता आपण पाणी घालूया। आता या पाणी घालून झालेल्या डब्यामध्ये मी स्पायडर प्लांट लावणार आहे। तुमच्याकडे जर मनी प्लांट असेल किंवा दुसरं कुठलंही झाड असेल तर तुम्ही याच्यामध्ये लावू शकता। या स्पायडर प्लांटच्या मुळ्या तुम्ही बघू शकता किती छान आहेत।
अशा प्रकारे हे दह्याचे डबे तुम्ही टाकून न देता त्याचा या पद्धतीने झाड लावण्यासाठी वापर करू शकता. याच्यामध्ये तुम्ही माती घालूनही झाडं लावू शकता.